अय का ओले थंडी वाजते जोरात. काय म्हणते मॅनेजमेंट मजेत ना? आम्ही पण एकदम निवांत एकदम मजेत. तर वाजलेत सकाळचे 6:30. मी 5:30ला उठलो आहे आणि आवरते. आज मी चाललो आहे ह्याला बारामतीला चाललो आहे. गाडी लावणं स्टँडला आणि तिथून जाणार बसनं, कारण लय बेकार थंडी वाजते. निवांत झोपून जाणार आहे बसमधनं. तो ॲक्च्युली आजचा प्रवास लय एक्सायटिंग असणार आहे, कारण काय एक्सायटिंग आहे मी पण आणि खूप इंटरेस्टिंग आहे. का माहिती का, आज दौंड शुगर नंतर अंबालिका दरम्यान काहीच वाहनं बिणं काहीच नसतात. त्यामुळं झालेली मजा येते. आणि त्या सिद्धटेक गणपती सिद्धटेक तिथपर्यंत जायला. सो चलो लवकर जाऊयात. जरा थोडासा उशीर झाला आहे. 7ची गाडी असते, 6:45 झालेत. तो चलो. असली बेकार थंडी आहे ना, त्या रोटांब्याच्या उतारा कोडोलीपर्यंत ना बोट माझी अशी ही झाली. जे जॉईंट्स आहेत ना सगळे जॉईंट दुखायला लागले. थांबलो, गाडी साईडला घेतली, स्वेटशर्ट जरा पुढे घातला आणि नंतर गाडी चालवायला सुरुवात केली. बोट बीट अशी दुखायलाच लागली माझी. लय बेकार थंडी. गाडी पार्क केली पेन पार्कला. आता चलो कल्टी. नांदेड लागली. नांदेड मला वाटलं गेली असेल, पण नाही, नांदेड लागली आहे. तर नांदेडनं जातो. 7:30ची नांदेड गाडी लागली. नंतर लय आवड झालं असं मला वाटलं, गाडीच गेली. पण ठीक आहे, नांदेड गाडी पण चांगली, जरा स्पीडनं जाते मध्ये. अरे सकाळी ॲक्सिडेंट झालाय. चलो दौंड आहे ना, दौंड आहे ना. लय बेकार पडला तोंडावर. ओके, एका बसमधून उतरलं, बारामतीत पोचले. आता मी बारामतीतनं चाललोय दौंडला. आणि उतरला गाडी मिळाली म्हणून बरं झालं. काय ते आहे ना, ब्लॉकच्या नादात त्या पायरीवरनं लय बेकार पडलं असं वाचून दातच पडले असते. बारामती दौंड रस्ता लागायला लयच क्वालिटी झालाय बरं का. किती पदरी, 1 2 3 4 पदरी रस्ता आहे राव. मस्त एकदम. मी आता पोचलोय ना बोरावगी नगरला पोचलोय. दौंडच्या अलीकडे इथनं हा फाटा आहे ना, आता इथं बहिणी ना, इथनं राईट गेले की सरळ आता कारखाना 2-3 किलोमीटर. फक्त काय तिकडे काय मिळत नाही रिक्षा. आणि दौंड इथनं 10 किलोमीटर राहते. सो अलीकडून जाता जायचं आहे. त्याआधी मला नाश्ता करायचा आहे, कारण मला लागली भूक. मी नाश्ता करायचा प्लॅन करत होतो. जरा म्हणजे कॉफी प्यावी, नाश्ता करावा. तिथं काही नव्हतं, तिथं फक्त वडा वगैरे होता. थोडं पुढं चालताना तर इथं एक हॉटेल दिसलं. त्यांना मला नाश्त्याला काय तर ते म्हणलं राईस प्लेट रेडी आहे. राईस प्लेट रेडी आहे तर म्हणलं उगाच काहीतरी खाण्यापेक्षा डायरेक्ट जेवण घेऊ. चलो जेवण करू. कल्टी मारू. जेवण करायचा डिसिजन लागायला क्वालिटी झालं बरं का. 1 नंबर रेटून जेवलो. 3 चपात्या रेटल्यात आणि फक्त 85 रुपये. थोडं स्वस्त जेवण होतं, पण खूप छान जेवण होतं बरं का. एकदम घरच्यासारखं जेवण होतं. आणि आता मी इथं येऊन थांबले बघा ह्या फाट्यावर. इथनं बरोबर 7 किलोमीटर आहे कारखाना. आणि इथनं काय गाड्यावर काय मिळत नाहीत. आता इथनं लिफ्ट घेऊन जायला लागणार आहे मला काहीतरी. काय ते मिळेल मला इथनं. कारखाना चालू आहे ना, त्यामुळे वाहतूक कंटिन्यू असते इथनं. बघते विजिटची सुरुवात झाली आणि पहिली विजिट आता आपली लिफ्ट दिली वेळ, त्याच्यामुळे वेळेत जाते. 7 किलोमीटर कारखाना आहे, त्यातलं 3-4 किलोमीटर आलोय. अजून 10 ते 15 मिनिटात कारखान्यात पोचून जायला. आणि या रोडला जरा अवघड होतं. तिकडे काय बस काय नसते, आजीवत रिक्षा नाही, काय नाही. पहिली विजिट झाली माझी. चांगली झाली विजिट. आपले ॲक्च्युली 9-10 पंप आहे तिथं. हां खूप चांगले झाले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. परफॉर्मन्स आहे रोटोच्या पंपचा आहे ना, कधीच प्रॉब्लेम येत नाही, तुम्हालाही सांगतो. बाकी आता जेवण पण झालेलं आहे मगाशी. आता इथं दुसरे कारखाने इथं जायचं. मग सिद्धटेकच्या पुढं अंबालिका म्हणून एक 20-25 किलोमीटर आहे. आता खरं टास्क चालू होणार, कारण इथं अजिबात पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. चालत हातबीत करत जायचं आहे. सो बघू आता कसं काय होतं आहे. हां तुम्हाला दाखवतो मी लवकर. आणि त्याच्या लवकर बारामतीला संध्याकाळी पोहोचायचं, कारण 6-7 नंतर परत गाड्या नाही तिकडं. मजा येणार. चला. साधारणतः 1-1.5 किलोमीटरचा वॉक. आणि त्याच्यानंतर एक काका भेटले, त्यांनी एक लिफ्ट दिली थोडी, एक 500-600 मीटर असं 2 किलोमीटर आले बघा. आता इथनं हा रोड जो दिसतोय हा सिद्धटेकला अजून, सिद्धटेकवरून रस्ता अंबालिका. आणि इथनं बघा कारखाना दिसतं आपलं, दिसतंय का?
दादांनी मला डायरेक्ट दौडवरनं लिफ्ट दिली आलेगावबद्दल ते सिद्धेकपर्यंत त्यांना बघितलं तुम्ही दादा चालले तर अंबालिका कारखान्याला तिकडे चालले तर ते कंटिन्यू इकडेच गेलं म्हणून ते आता थांबलं नाही गणपतीच्या दर्शनाला बाहेरूनच दर्शन घेतलं आपलं ओम गणपती येतं वेळ महत्वाची आहे दादा चालते तिकडे तर आपलं थँक्यू दादा. तिसरी लिफ्ट घेऊन मी आता इथून चाललोय कारखान्याला. दादा ते कुठलं गाव होतं तिथं आपण बसलो कुठला फाटा हा सिद्धरेन फटाक्याला होतं तिथं आता शेवटचा स्टॉप डायरेक्ट कारखाना जायला भेटले. काय अष्टविनायक हायवे ना हा गणपतींचा जो केलाय ना रस्ता खूप छान आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट झालं इथं म्हणजे इथंच नाही इथं भीमाशंकर ते रांजणगाव त्या रोडला पण तसंच आहे रस्ते बाहेर आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टच काय नाही. चलो दादा थँक्यू. झाडांची सावली कसली पडली ना खतरनाक. दुसरी विजिट झाली पण काय कंप्लीट अशी झाली असं म्हणता येणार नाही पण माहिती मिळाली जी इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती मिळाली. आणि आता मगाशी तुम्ही बघितलं मी 2 लिफ्ट घेऊन कसा आलो आता तोच प्रकार पुढं करायचे. आता इथनं मला जे बारडगावला मगाशी जवळजवळ मी 30 किलोमीटर लिफ्ट घेऊन आले 30 नसेल 25 वगैरे असेल. आणि हे बारडगाव सुद्रिक हा कारखाना आहे ना अंबालिका एवढा रिमोट एरिया आहे की नाही इकडं काय मिळत नाही रिक्षापेक्षा काय मिळत नाही इकडे 10 किलोमीटर काय मिळत नाही इकडे 10 किलोमीटर काय मिळत नाही अवघडच काम आहे सगळं. आणि इकडे आले की पूर्ण अख्खा दिवस लागतो नाहीतर लय अवघड आहे. त्याच्या समोर दिसतोय फाटा काय माझं की एक स्ट्रॅटेजी आहे कधी पण हे करायची म्हणजे कुठं अननोन जागा असेल ना असं तिथे काय सोर्स नाही काय मिळत नाही मी काय तिथं थांबत नाही मी चालत जातो रस्त्यात जेवढं अंतर होईल तेवढं होईल मागणं गाड्या बिड्या काय नाही द्यायचं नाही तर आपण चालत तर राहिलं पाहिजे. मग ते म्हणतात का नाही बघा आपण जर मेहनत केली तर देव पण हे पाठवतो त्यामुळे पहिल्यांदा आपण हल्लं पाहिजे. त्यामुळे एका जागी न थांबता आपण वॉक करायचं कंटिन्यू काही नाही काहीतरी येतेच मागणं. आता सकाळी बोलले ना आपल्याला दौंडवरनं इकडे जाणं काहीच माहीत नव्हतं कसं येणार कुठं आपण आलो ओकेमध्ये चांगले. हे अशा गोष्टी असतात की जो खुद की मदत नाही कर सकता उसे कोई और भी नाही कर सकता असं काहीतरी म्हणतात बाबा. त्यामुळे आपण आपली मदत केली पाहिजे आणि आपण केली आहे. चलो आता असंच आपण बारामतीला जाऊया. फायनली बारडगावला पोचले बारडगाव सुद्रिकला लय चाललो बघा पाय दुखायला लागले. आता गाडी किती असेल 5:30 आहे ना. मी आता पोचलो राशीनमध्ये मागच्याच मी आलो ना अंबालिकाला तेव्हा पण मी इथे थांबलो हॉटेलमध्ये तर शेव चिवडा आलेला आता चहा पितो शेव तर नाही खात खायची इच्छा तर नाही खात. मग काय आलं अर्धा पाऊण तासाला तिथे थांबलेलं काहीच नाही मिळाली नाही. शेवटी एक लिफ्ट मिळाली त्या लिफ्टने इथं पोचलो. ते दादा भारी होतं तिनं सोडलं इथं ब्लॉक करायला जमलं कारण लई स्पीडमध्ये होतं त्यामुळे डायरेक्ट थेट आलो इथंच. हे हॉटेल लय भारी ॲस्थेटिकली मला हे हॉटेल लय आवडतं एकदम जुनं असतं. काका आपलं एक चांगला चहा बनवून. काका नाव आहे तुमचं? महेश. काकांचं एकदम चांगलं आहे. कधी आला राशीनला तर त्यांची शेव चिवडा आणि हे करा ट्राय करा. आता वाजले 6:15 मी अजून तिथंच आहे राशीनमध्ये. आणि आता ही गाडी कधी भरणारी मागची त्याच्यानंतर आम्ही जाणार ह्याला कुठलं गाव यायला गावांची नावं तर बोलून मी विसरलो. पण आज माझं लय अवघड होणार कारण मग घरी जायला लय उशीर होणार आहे कारण बारामतीतनं 7-7:30 नंतर गाडी नाही सातारला. हो ते नीरा मार्गे जायला लागणार नीरातनं खंडाळा आणि खंडाळ्यातनं घरी बघू कसं काय होतं. आज फायनली बिग वनमध्ये पोचले. आता मी आता बारामती बस स्टँडला पोचलोय. स्ट्रगलच केला इथं पण यायला पण बरडगाववरून पण आता खरा स्ट्रगल आहे ना इथून चालू होणार आहे सातारला कारण आता वाजलेत 8 आणि शेवटची बस जी आहे ती 7:30लाच आहे. ती ऑलमोस्ट गेली आहे. आता मजा येणार आहे. आता बघू मी कसं जातो आहे तर तुम्हाला दाखवतो आज कसं ट्रॅव्हल कसं करायचं बसनं.
बस तर काय दिसत नाहीये. चलो लेट्स सी, तरी आपण बघूया. सातारला काय डायरेक्ट गाडी जात नाही. निरेला गाडी लागली आणि फलटणला पण होती. निरेतनं तर ऑप्शन आहे, नेऱ्यातून लोणंद आणि लोणंदमधनं खंडाळा किंवा नेऱ्यातून खंडाळा असे 2 ऑप्शन आहेत. फलटण मधनं चान्सेस कमी आहेत. त्यामुळे मी आता काय करतोय, नंतर चाललोय निरेला. आता वाजले 7:30 8:15 झालेत. आता बघू आपण निरे किती वाजता पोहोचतो. लय मोठा पोपट झाला राव. मी आता पोचलोय निरेमध्ये, बरोबर बस स्टँडच्या समोर थांबलोय इथं. आणि निरेतनं काय खंडाळ्याला जायला बस नाही आहे, शिरवळला पण नाही. ते म्हटलं तर इथनं लोणंदला जा, लोणंदमधनं बघ काय प्रायव्हेट मिळालं तर. पण अवघड आहे लोणंदमधनं, पण मला काय वाटत नाही काय मिळेल. आता अवघड बघू. आता थांबलं मी इथं. इथनं लोणंदला जाऊन बघतो काय होतंय का. फलटणमधून गेलो असं तर बरं झालं. आता इथंच एक लॉज करून मी झोपणार आता इथं. मला आता कंटाळा. ॲक्च्युली काय आलं, मी आहे ना इथे थांबलो नीरजच्या तिथं बाहेर थांबलो स्टेशनला. आता म्हणलं की आपल्याला काय गाडी काय भेटत नाही, आपण आता इथं स्टे करायचा. मी जरा इकडे तिकडे म्हणलं जरा जेवण तरी करूया. दत्ताचं मंदिर गेलं तर जेवायला चाललो तर एवढे दादा दिसले. दादांना म्हटलं कुठं चालले गाडी, तर दादा म्हटले कुठं जायचं. म्हटलं मला जायचं साताराला. दादा म्हटलं चला मी साताराला जायचं थेट. बरं झालं ते एक, नाहीतर मला इथं राहायला लागलं सर. आज राव माझे आहे ना पूर्ण परीक्षा बघितल्यासारखं झालंय. आता 11 वाजलेत आणि 11:30 वाजलेत. 11:30 वाजता मी पोचले साताऱ्यात. ठीक आहे, आता मला आपण कन्सिडर केलेलं की आता तिथं तर राहायला लागणार. नशीब एवढं की राहायला लागलं नाही. आपल्याला गाडी भेटली, लकीली ती गाडी. टेम्पो ट्रॅव्हल्स काय जे होते ते भेटले आणि छोटा हत्याचं मला वाटतं. आणि सेफली साताऱ्यात पोचलं. आता काय चालत चाललोय. स्टँडला सकाळी गाडी लावलेली, हायवेसनं चालत आलो. त्याच्यामुळे काय एवढी थंडी वाजना, अंग असं गरम झालंय. पण एवढी थंडी आहे ना बेकार. सकाळी तशी पोट झोपत होती ना, आता पण तसं होणार आहे. त्यामुळे म्हटलं आता इथेच जॉब करून घ्यावा. नाही लागा आजचा दिवस लय खतरनाक. ठेव परत ठेव. कामाच्या मारायला लय ठेव होता. परवा दिवशी मी गेलो नाही इथं लोकांना त्याला काय ऑर्डर पण आली. आत्ता बरोबर आहे ना 12 वाजून झालेत 12 मिनिटं. ॲक्च्युली 11 झाले, आता 12 झाले असेल व्लॉग चालू केला. आणि मला घरी पोचलोय. इमॅजिन 6 वाजता अशी वेळ होती, अशी ही होती त्या इथं कुठं राशीनमध्ये की आता कुठं जायचं आणि कुठली गाडी मिळते. शाश्वती नव्हती, घरी राहतोय काय आज राहायला लागते. इवन त्या इथं कुठं निरेत त्रास झालेलं. मी हॉटेल बघायला सुरुवात केली. हॉटेल बघितलेलं नाही, तिथं ब्लॉक केला बस स्टँडवर. हॉटेल बघितलं आणि म्हटलं आता जेवण करून येऊयात आणि मग जाऊयात म्हणून चौकशी करत करत एका हॉटेलच्या तिथे गेलो. हॉटेल काय नव्हतं त्या रेल्वे स्टेशनच्या समोर, असं नाश्त्याच्या वर होती टपरी. आणि तिथे ते एक गाडी होती, ती नाही का गाडी बसलो. तर त्यांना म्हटलं काय लोणंद नाही का, तर म्हटलं सातारा लोणंद. म्हटलं मला सोडून मी आहे साताराला जायचं मला. त्याच्याबरोबर आलो आणि साईडला गेलो. बसतोय की चालत गेलो, जरा वॉक पण झाला. बाकी दिवस आजचा लेटअप झालेला आहे. आता जेवण राहिलं आहे, तर पहिल्यांदा जाऊन जेवण करतो आणि झोपतो. आणि उद्या ऑफिस आहे. तर असा असतो मार्केटिंगचा जॉब आणि आय एम रिअली एन्जॉईंग इट. बाय बाय.